इंद्राणीचा हा तट आपण विस्तीर्ण तट असा बघतोय देहूमध्ये. आणि खरं तर इथे या तटावरती जर आपण बघितलं तर काही वेळेला पाय ठेवायला देखील जागा नसते. म्हणजे आज पालखी प्रस्थानाचा दिवस आहे. पण इथे मिलिंद, जसं आपण ब्रेकपूर्वी तुम्हाला प्रश्न विचारला होता की इंद्राणीचा हा वाहणारा प्रवाह काय सांगतो, तर पुन्हा एकदा मला सगळ्या आपल्या दर्शकांना, माऊली दर्शकांना सांगायचं आहे की हा वाहणारा प्रवाह जो आहे तो अर्थात थेट आळंदीपर्यंत जातो. हा प्रवाह हेच सांगतोय की हो, यंदा माझे भक्त, माझी लेकरं, माझे बांधव माझ्या स्नानाचा लाभ घेण्यासाठी म्हणून येऊ शकलेले नाही आहेत. मला याची खंत आहे. पण मला हे देखील माहिती आहे की प्रसंग बाका, गेल्या वर्षी हा बाका प्रसंग आपण अनुभवला. आपल्यातली काही लोकं आपण खरं तर गमावली. यंदा देखील ती परिस्थिती आपण अनुभवतोय. त्यामुळे अर्थात वारकरी संप्रदायामध्ये संयम ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि ती कायमच वारकऱ्यांनी पाळलेली आहे. आणि तो संयम दाखवत यंदा वारकरी स्नानासाठी इथे भलेही उपस्थित होऊ शकलेले नसले तरी मला काही गोष्टी अशा जाणवतात. जसं मी 2 वर्ष इथे येऊन गेलो मिलिंद, तर इथं बसल्या बसल्या या स्नानाचा लाभ घेतल्यानंतर बहुतांशी वारकरी आपल्या शेतीबद्दलच्या गप्पा करतात. यंदा खरं तर पेरून आलेलो आहे पण पाऊस नाही, किंवा पाऊस पडलेला असेल तर मग घरची मंडळी तिथं शेतात काय काम करत असतील, किंवा मग मी पांडुरंगाच्या भरोश्यावरती निघालेलो आहे, पांडुरंग बघून घेईल, माझ्या शेतीमध्ये निश्चितपणे उगवेल, पेरेल, अशी भावना त्यांनी घेतलेली असते. किंवा कुठली तरी माय माऊली असते की जी घरातला काहीतरी तिची काही अडचण असेल, काही प्रसंग असेल आणि ते मागणं म्हणून मांडण्यासाठी ती निघालेली असते. अशा सगळ्या वेगळ्या भावभावनांची गर्दी जी असते, ते शब्द जे आहेत ते या इंद्राणीच्या तटावरती खरं तर या वेळेला, या क्षणाला आपल्याला अनुभवायला मिळतात. पण भलेही त्या गप्पा, ते स्नान केल्यानंतर गंधाची रंगरंगोटी किंवा आपले रंगीबिरंगी कपडे इथे तटावरती वाळत घालणे हे जरी नसलं तरी या क्षणाला हा प्रवाह जो आहे हा या सगळ्या भाविकांना, भक्तांना हे सुचवत असावा. निश्चिंत राहा, काही चिंता करू नका. पुन्हा एकदा पुढल्या वर्षी तुम्ही इथे येणार आहात, मी याबद्दल तुम्हाला शाश्वती देतो. कोरोनाला आपण हरवणार आहोत, पण हा वर्ष आपण संयम ठेवायचा आहे आणि हाच संयम आपल्याला कामी येणार आहे या कोरोनाला हरवण्याच्या संदर्भात. त्यामुळे मनात एक खंत जरी असली तरी या सगळ्या खांतावलेल्या प्रसंगामध्ये इथल्या स्थानिकांमध्ये हे देखील आहे की यंदा भाविक इथे दिसत नाही आहे. ते काकू आपल्याबरोबर आहे, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. काकू, तुम्ही इथल्या स्थानिक आहात. आत्ताच मी बघितलं की तुम्ही आलात इथे आणि इंद्रायणीच्या सगळ्या प्रवाहात छानपैकी उंजळवर पाणी तुम्ही घेतलं आणि आपल्या डोक्यावरती टाकलं, पवित्र होण्यासाठी. काय म्हणजे यंदा गर्दी दिसत नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही मास्क लावला, मी मास्क लावले, पण ही इंद्रायणी आता जाऊन मिळते पंढरपूरला. मग आम्ही तिला सांगितलं की आम्हाला पांडुरंगाच्या चरणावर जे लागते आळंदी माऊलीच्या चरणावर नाही, आणि डायरेक्ट पंढरपूरला, आमचं मनाने आम्ही पंढरपूरला गेलेलो आहे आता सध्या. आता तुकाराम महाराजांचं किती सोहळा, किती आनंद असतो, पण काय ह्या कोरोनामुळे सगळी लोकांची नुसती विषण्ण झालेली आहे. म्हणजे काही लोक गेले आहेत, किती तरुण गेले आहेत, किती लोकांना त्रास झालेला आहे भरपूर. हे त्या पांडुरंगाचीच लीला आहे, आम्ही तेच समजतो. कारण त्याच्या जे मनात येईल ते तोच करतो, बाकी कोणाचं नाही. कोरोना हे म्हणजे निमित्त केले, कारण खूप अधर्म वाढलेला आहे, लोक नीट वागत नाही आहे, सगळी म्हणजे परिस्थिती बेकट झालेली आहे, त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलेली आहे, म्हणून त्याने हा कोरोना आणलेला आहे. आणि दरवर्षी तुम्ही इथे गर्दी बघता, पण यंदा गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. काही लोक तुमच्या घरी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्ही स्वतः पायवारी करता. 9 वर्ष पायवारी केलेली, आता तब्येतीमुळे नाही जमत आहे. 9 वर्ष पायवारी केलेली आहे, आळंदी ते पंढरपूर. मला तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय खरं तर. तुम्ही भाऊक झाला. भेट नाही होतो पांडुरंगाचा, तो मायबाप आहे आमचा, त्याच्यावरच आमचं सगळं अवलंबून आहे. आम्ही नाती मानत नाही, काय मानत नाही, कारण देवच हा आमचा सर्वस्व आहे असं आहे. आणि तुकाराम महाराज, माऊली हेच आमचं सर्वस्व आहे. आम्ही त्याच्याशिवाय बाकी कोणाला मानत नाही. नाती गोती सगळी स्वार्थाची असतात. म्हणजे मी देखील भाऊक झालं खरं माऊली. पण काय सांगणं आहे, म्हणजे आपले सगळे जे वारकरी येतात त्या क्षणाला खरं घरात बसलेले, त्यांना त्याचं जाणं झालेलं नाही, त्यांचंही मन तुमच्यासारखं खंतावलेलं असेल, पण तरी पांडुरंगाच्या चरणी काय मागणं तुम्हाला घालायचं आहे? त्याला हेच मागायचं की सर्व जगाला सुखी कर बाबा, तुझ्याच हातात आहे सर्व काय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुख शांती आत्मज्ञान दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम अखंड मुखामध्ये राहू दे. एवढीच त्याच्याकडे मागणी. आणि कोरोनाही हटू दे. कोरोना जाणार, त्याच्या कृपेने जाणार आहे, त्याच्या कृपेने जाणार. माऊली भाऊक झाल्या, कारण विठ्ठलाच्या भेटीला जाता येत नाही आहे. म्हणजे त्या स्वतः एक माऊली आहेत, एक कुटुंब खरं तर त्या स्वतः सांभाळतात एक गृहिणी म्हणून.
त्या कुटुंबाच्या माऊली असताना या अख्ख्या जगाचा जो माऊली आहे, म्हणजे हा पांडुरंग माझी मायबाप ही जी एक भावना आहे, म्हणजे ही नाती फार लवचिक आहे पांडुरंगाबरोबरची. तो माझा सखा आहे, तो माझा आई आहे, तो माझा वडील आहे. या सगळ्या भावनेतनं जर या नात्यांमध्ये भेटीगाठी होतात ना, आपण जातो की नाही कोणाच्या घरी, यंदा ते जाता येत नाही आहे. आणि हीच खंत जी आहे या माऊलीने बोलून दाखवलेली आहे. असा हा इंद्रायणी तट, जिथे वेगवेगळ्या भावभावनांची खरं तर गर्दी असते, आणि आता ही गर्दी जरी नसली तरी अशी एक माऊली भेटून जाते जी खंतावते, खंतही व्यक्त करते. पण तेवढंच ती आत्मविश्वासही दाखवते की हो, या कोरोनाला आपण पराजित करणार आहोत, हा कोरोना आपण घालू. माऊली देखील आहेत. माऊली खरं तर दरवर्षी मला वारीमध्ये कायम भेटत असतात. यंदा येत माऊली, तुम्ही मात्र पताका घेऊन निघालेला आहात. तुम्ही जाणार आहात? जाणार, मी जाणार वर्ष झालं. गेल्या वर्षीपासून अख्खी वारीच महिन्याची बंद नाही. होय, काय गेल्या वर्षी केली? हो, गेल्या वर्षी केली, या वर्षी करता? या वर्षी करायची. पण मग कोरोनाची भीती नाही वाटत? बरं, कधीतरी मरायचं एकदा, हा. त्याचं फायदा काय नाही. आज जरी आलं तरी चालतंय, पण वारी चुकवायची वारी चुकवायची नाही. नाही ना? हो हा? हो हो. पण मग आता तर 18 तारखेला हे बसने निघतील, तुम्ही कसे जाणार? मी चालतच जाणार. तुम्ही चालतच जाणार? चालतच आणि जाणार. मध्ये जर पोलिसांनी अडवलं तर? माघारी नाही काय, कुठं बाबा कुणीकडे मला गावाकडे जायचं, काय करायची करत तुम्हाला काय. होय ना? हो. कुठले आहे तुम्ही? मी बेंबळ्याचा आहे, माडा तालुक्यातला. होय ना? हा. काय शेती वगैरे करता? हो, शेती करतो. मग यंदा काय लावलं? ऊस आहे, ऊस ऊस. ऊस आहे. हा? होय. इंद्रायणी ताटात स्नान केलं? हो, 3 दिवस झालं करतोय. 3 दिवस आत येतो तुम्ही. होय. आणि जाणार तुम्ही पायी जाणार? जाणार काय त्यात वांधा. बरं, मग यंदा काय पांडुरंगाला सांगणार? पांडुरंगाला काय सांगणार आहे, पाऊस पडू दे, कोरोना जाऊ दे, हा. एवढंच बोलणार आहे. कोरोना तर नाहीच मी तर म्हणतो. हा ना? हो, भिवून माणसं मरते ती. हा. हा म्हणजे मला अनुभव आहे. मी वर्ष झालं वारी करतोय. हा. काही पाणी दिलं नाही प्यायला. हा. काय बरी उशाला घेऊन बसली हा. की बाबा महाराज एवढं खावा मग झोपा बाबा. होय. तसं झोपू नका. पांडुरंग काळजी घेतोय. अगदी काय येळात नाही, एक बार चाल दिल्याशिवाय भागच नाही. होय ना? हो हो. पण वारी चुकवायची नाही. वारी चुकायची नाही. भावना निर्माण झालीच पाहिजे. होय ना? एखादा अभंग येतो की. हा, घ्या ना. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी, कर कटेवरी ठेवून या, तुळशार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडल तळपती सर्व, कंठे कस्तूर म्हणे विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पायीन श्रीमुख आवडीनी, तुळशार गळा काशे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, कुंडलिकावर दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तर मंडळी, वारीच्या वाटीवरती काही नेहमीची मंडळी जी भेटतात, आपल्या भावनाही व्यक्त करतात, आपल्यालाही भावूक करून जातात. आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित एक आत्मविश्वास व्यक्त करतात. आणि तो आत्मविश्वास असतो अर्थात की पुढल्या वर्षी आम्ही येणार आहोत, येऊ या इंद्रायणी तटावरती, येऊ, स्नानाचा आनंद घेऊ, आणि परत एकदा पांडुरंगापर्यंत पायी वारी करत जाऊ, हरिनामाचा गजर करू. संतांनी सांगितलेलं आहे, आमच्या भेटीला म्हणजे देवाच्या भेटीला जाताय, देव नाचवत घेऊन जा. ही वैष्णवांची पताका जी आहे ती नाचवत घेऊन जा. आणि ती ऊर्जा जी आहे ती यंदाही कायम आहे. ही ऊर्जा आपण सगळ्या वारकऱ्यांनी मनात घरी बसल्या बसल्या कायम ठेवायची आणि त्या पांडुरंगापर्यंत आपलं म्हणणं पोचवायचं आहे. हीच खऱ्या अर्थाने आपली आनंदवारी असेल. आणि पुन्हा एकदा हा सगळा प्रवाह छानपैकी खळखळणारा, मला असं वाटतं मी इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकवर जाता जाता मी काहीच बोलणार नाही आहे. या खळाळणाऱ्या प्रवाहाचा आवाज ऐका बस. प्रकारचं